सुरू ठेवल्याच्या नंतर कोर्टाचा एखादा निकाल येतो आणि पुन्हा तुम्ही शीट दिली पाहिजे, हीच दिली पाहिजे. अशा पद्धतीचं एकंदरीत गोंधळ आज संपूर्ण देशामध्ये तयार झालाय आणि म्हणून याच्या विरोधामध्ये जसा तुमचा माझा आवाज आहे अगदी तशा पद्धतीनं शिक्षकांच्या हितासाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करतो अशा मधला भाग नाही. सावंत सर, हे सामाजिक बांधिलकीचं आंदोलन आहे. सामाजिक बांधिलकी ही एवढ्यासाठी म्हणतो की 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय निघाला आणि त्या शासन निर्णयामुळे प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, प्राथमिक मधल्या वरिष्ठ प्राथमिक शाळा असतील, या सगळ्या ठिकाणची पदं दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत आणि म्हणून या सगळ्या वातावरणामध्ये शासनानं 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या पद निर्धारणाच्या भूमिकेमध्ये बदल केला पाहिजे. याच्यासाठी देखील हे आंदोलन आहे. एका बाजूला कमी पटसंख्येच्या आधारावरती शाळा बंद करण्याचं धोरण शासनाचं आहे. दरवर्षी महिन्यासर प्रत्येक जिल्ह्यामधनं 25-50 शाळा कमी होत आहेत. एका बाजूला आपण असं म्हणतो की एक शाळा बंद करणं म्हणजे तुरुंगाचे 100 दरवाजे उघडणं. प्रत्येक जिल्ह्यामधनं जर 25 शाळा दरवर्षी कमी होत असतील तर आमचं राज्य सरकार किती तुरुंगाचे दरवाजा उघडतंय हा राज्यकर्त्यांना या निमित्ताने मला प्रश्न विचारायचा. आणि म्हणून हे सगळं जर दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. वाडी वस्तीवरती कमी पट आहे म्हणून तुम्ही शाळा बंद करता, पण समाजाच्या तळागाळामधल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणं ही शिक्षणाची, कायद्याची, सरकारची जबाबदारी आहे. घटनेच्या 45व्या कलमामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची हमी दिली गेली. आज आपण ग्रामीण भागामधल्या वाडी वस्तीवर येतो. काशीद गुरुजी, वाडी वस्तीवरची मुलं शाळेमध्ये कशी येतात? पहिल्या लग्नीच्या सुट्टीमध्ये मुलगा गुरुजीला विनंती करतो आणि म्हणतो, गुरुजी मला आजीच्या गोळ्या द्यायच्या, मी वस्तीवरनं जाऊन माघारी येतो. दुपारच्या सुट्टीमध्ये येतो, माझा लहान भाऊ दिवसभर माझ्या बरोबर थांबलाय, त्याला घरी पाठवून येतो. चारच्या सुट्टीमध्ये जातो, शेळीला आणि गाईला चारा पाणी बघायचंय आणि कोंबड्यांनी घातलेली अंडी डब्यामध्ये ठेवायचे. ही सगळी कामं करत करत ग्रामीण भागामधला वाडी वस्तीवरचा, तळागाळामधल्या घटकाचा माझा बहुजन समाजाचा मुलगा हा शिक्षण घेतोय. आणि अशा वेळेला पाठीमागच्या 10 वर्षामध्ये शासनानं भरती केली नाही. 25-30 तिथं पाठ होत, तिथला पाठ 15-18 वरती आला. पाठ कमी झाला म्हणून तुम्ही ओरड करता, पण एका शिक्षकाला अशैक्षणिक कामं ऑनलाईन ऑफलाईन माहिती आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता येत नाहीत म्हणून तिथली मुलं निघून गेली. दुसऱ्या बाजूला जनदर कमी घटलं हे कारण आम्ही सांगतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जारबुके सर आता खरा निदान ग्रामीण भागामधला असा आहे, ग्रामीण भागामधल्या शेतकरी कुटुंबामधल्या युवकांची लग्न झालेली नाही. आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? शासनाला त्यांच्या धोरणामध्ये बदल करावा लागेल आणि म्हणून संच मान्यता पूर्ववत ठेवावी अशा पद्धतीची मागणी देखील या आंदोलनाच्या निमित्ताने तुम्हाला आणि मला करायचे. एक ना दोन अनेकविध स्वरूपाचे प्रश्न आज या राज्यामध्ये तयार झालेले आहेत. महापुरुषांच्या पुण्याईनं या देशामध्ये आणि राज्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लिंगभेद आणि जातीभेदाची दरी करून पडली. महापुरुषांच्या पुण्याईनं हे सगळं चित्र सुरळीत झालं. आज पुन्हा एकदा आर्थिक विषमतेच्या दरीमुळे शिक्षणाच्या मार्गामध्ये अडचण तयार होऊन घातलेली आहेत. ज्यांच्या खिशामध्ये पैसा आहे त्यांची मुलं शिकतील आणि गोरगरीब बहुजन समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित होतील. आपण ज्या गरिबांच्या घरामध्ये आलो त्या गरिबांचं शिक्षण वाचवणं ही आज आपण पालकपेशी असलो तरी तुमची आणि माझी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचा आपण सगळेजण मिळून भान घेऊया आणि या पुढच्या काळामध्ये हा निरंतर स्वरूपाचा लढा आपण चालवूया. या लढ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झाले. 36 संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या.
त्या संघटनांचा उल्लेख करतो आणि सर्व संघटनांचा या ठिकाणी उल्लेख करतो. ज्या ज्या संघटना त्यांचे प्रमुख या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या पुढच्या काळामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक असा भेद न करता खरं तर KG to PG पर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे तुम्ही आम्ही सगळेजण मिळून शिक्षण वाचवण्याच्या लढ्यामध्ये काम करत राहूया अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझा प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी